आज मला वाटतं मागच्या आठवड्यात खासदार ज्याचा तिसऱ्यांदा खासदार त्यांनी हॅट्रिक केलेली आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. अरविंद साहेबांनी मला मेसेज केला की त्याला इथे 2 उद्घाटन केले आणि त्या मुलांना केला आहे बाहेरून बोलतात अजून एक या बसा बसा. तर मला त्यांनी मेसेज केला की उद्घाटन घ्यायचं आहे आणि चांगली कामं 2 झालेली आहेत. तू विचार कर कशाची उद्घाटन करायचं. एका तरी मला सांगितलं की समाज मंदिर आपण इथे पद्मशाली समाजासाठी करतो पुढे 2 देवळाचे तिथे देखील सभा मंडप केलेले आहे. पण ज्या मित्रांनी त्यांनी मला सांगितलं की पद्मशाली समाजासाठी आपण काहीतरी करत आहोत मी पुढे मागे वेळ न बघता वेळ विचारता मी सांगितलं मी येतो. कारण देशात अनेक लोक असे आहेत की कुठचाही समाज येतला की माझं जुनं नातं लगेच चालून टाकतं. तसं आपण नाही. आज मोठे मोठे नेते आहेत पण हे सांगू शकतो की आज 26 वर्षात दुसरं नातं होतं असेल. पण हे सांगू शकतो मी की ह्या समाजाबद्दल आणि ह्या समाजासोबत एक वेगळं नातं आहे पद्मशाली समाज आणि माझं एक वेगळं नातं निश्चित आहे. कारण सहसा जसं आपण सांगतो की तुमचा मतदारसंघ अर्थात माझा पण मतदारसंघ तुमचा मतदारसंघ आहेच पण वरळीमध्ये देखील खूप मोठा समाज हा आपला पद्मशाली समाज आणि मिळून मिसळून राहिलेला आहे. अनेक वर्ष आता बिल्डिंगमध्ये काम करत असताना नवीन इमारती बांधत असताना देखील पद्मशाली समाजाचे अनेक विषय आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. मग ते आपले तिरुपती बालाजी मंदिर असेल त्यापासून घरापर्यंत जे काही विषय असतील मग गणपतीच्या वेळी अनेकांच्या घरी जात असतो. पण खास करून 2 कामं जे तर मला करायचे ज्याच्यात खासदार तुमची मदत लागणार आहे आम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई ते कलिंगनगर ही ट्रेन जी आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. बरोबर त्याची मागणी सगळं करत आलेलं आहे. वैष्णव साहेबांकडे केलेली आहे रेल्वे खात्याकडे केलेली आहे. पण तुम्ही आता खासदार म्हणून मी तुम्हाला पद्मशाली समाजाच्या वतीने सांगत आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगत आहे ही मागणी तुम्हाला प्रयत्न करावीच लागेल आणि आपल्याला हे काम करावंच लागेल. हे मी सांगत नाही की तुम्ही तिथे जाणार हे तुमचं घर आहे. मुंबई तुमचं घरच आहे. मुंबई तुमचं पण शहर आहे. पण कधी कधी आपल्याला वाटतं की आपण गावी जायला पाहिजे आपल्या नातेवाईकांना भेटायला पाहिजे आणि ते इज ऑफ डुईंग बिझनेस सारखं इज ऑफ ट्रॅव्हलिंग हे आपल्याला झालं पाहिजे. आणि दुसरं मी जो पाठपुरावा करतो आपलं जर सरकार असतं ते 100% केलं असतं. ते म्हणजे मला वरळीत असेल किंवा इथे पण करा. वरळीत केलं तर आनंद होईल. एक तेलुगू भवन मला करायचं आहे जेणेकरून तिथे राहण्यासाठी आपण सोय करू शकतो. असो हे जसं मी सांगितलं एक वेगळं नातं आपलं जे आहे ते असंच नातं टिकलं पाहिजे. ह्याच्यासाठी जे काही करणं आमच्या बाजूने दिसेल तर तुमचं आमचं करत नाही आपण सगळे एक आहोत. आपली ओळख ही मुंबई आहे आपली ओळख ही महाराष्ट्र आहे. आज गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की तुम्हाला कधीही असं वाटलं तुम्ही एकदा सांगितलं की तिसऱ्यांदा तुम्ही पाठपुरावा केला 2दा फंड काही कारण तुम्ही परत केला परत तुम्ही खासदारांनी पाठपुरावा केला पण ज्या एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी माझ्याकडे हट्ट केला की आदित्यजी तुम्हाला यावंच लागेल. याच्यातून मला कळतं की आपलं नातं हे किती घट्ट आहे. मी देवाकडे एवढीच प्रार्थना करते की नातं असंच वर्षावर्ष टिकत राहू आणि जे काही समाजासाठी असेल आपल्यासाठी असेल चांगलं असेल ते आमच्या हातून नेहमी घडत राहू हीच मी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.